न्यूज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 साली मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही ही उद्विग्नेतून नाशिक येवला येथे घोषणा केली। याचं कारण हिंदू धर्मातील कर्मठ सनातनी ठेकेदार यांच्या सुधारणा होण्याचं चित्र दिसत नव्हतं। परदेशातून डिग्री घेऊन आलेल्या उच्च शिक्षित मात्र दलित समाजातील मनुस्मृतीप्रमाणे हीन जातींचे म्हणून त्यांची कायम हेटाळणी होत होती। त्यांच्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तींबाबतही या सनातन्यांची ही वागणूक आहे तर क्षुद्र समाजातील आपल्या अशिक्षित गरीब बांधवांची काय स्थिती असेल या कल्पनेने बडोदा येथे एका झाडाखाली हा पहाडा सम पोलादी माणूस ढसाढसा रडला। आपल्या आणि समाज बांधवांच्या वाट्याला जनावरापेक्षाही हीन वागणूक मिळते, कारण हिंदू समाजात शूद्र समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आलोय म्हणून या गोष्टींचा त्यांना संताप होता। केवळ ज्या धर्मात जन्माला आलोय त्याबाबतची आत्मीयता म्हणून त्यांनी आपला समाज सुधारण्याचा वसा सोडला नाही। हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधात त्यांचा संघर्ष अहोरात्र सुरूच होता। 1935 साली धर्मांतराची घोषणा केली, मात्र त्यानंतरही त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यास तब्बल 21 वर्ष घेतले। ते याच भाबड्या आशेने की हिंदू धर्मातील हे सनातनी त्यांच्या कधीतरी सुधारणा होईल, मात्र त्याच तासूभरही सुधारणा दिसत नव्हती। काँग्रेस, गांधी, हिंदू संघटनेचे सावरकर यांना स्पृश्य अस्पृश्य हा भेद नको होता, मात्र चातुर्वर्ण्य मनुस्मृतीला त्यांचे छुपे समर्थन होते। त्यामुळे त्यांच्याकडूनही या परिस्थितीत सुधारणा आणण्याबाबत घोर निराशा झाली। हिंदू धर्माचा त्याग करून इतर प्रस्थापित धर्म स्वीकारला तर हिंदू धर्माला धोका पोहोचेल, यामुळे त्यांनी मुस्लिम, ख्रिश्चन, मिशनरी, शीख धर्मीय हे अक्षरशः त्यांना विविध माध्यमातून प्रभावित करण्याचा खटाटोप करूनही त्यांनी या सर्वांनी नकार दिला। यात बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदू धर्माविषयक आपुलकी दिसून येते। त्यांना देशातील हिंदू धर्म अडचणीत येईल अशी परिस्थिती उद्भवू नये हा विचार होता। त्यांनी माणसाला माणूस म्हणून मानणाऱ्या समानतेवर आधारित बुद्धाचा विचार अंगीकारला, कारण बुद्ध धम्माचा उगम हा भारतातील आहे आणि तो धर्म सत्य, अहिंसा आणि मानवतेवर आधारित आहे। त्यांना जेव्हा स्वतंत्र भारताची घटना लिहिण्याची संधी मिळाली त्यात त्यांनी हिंदू धर्मावर सूड उगवला नाही। हिंदू धर्मातील प्रत्येक जातीला संविधानात मानाचं स्थान दिलं। 50% आरक्षणाची संविधानात तरतूद असताना त्यांनी देशातील 85% हिंदू बहुजन समाजाला न्याय दिला, सन्मान दिला। ज्या समाजात जन्माला आलो, ज्यांना सर्वात जास्त हीन वागणूक होती, त्यांचा विचार नंतर तर आधी मराठा ओबीसीचा विचार केला। आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे सगळा ओबीसी समाज सर्व आघाड्यावर प्रगतीची शिखरे गाठत आहे। त्यांनी 50% आरक्षणात एक बुद्ध समाज सोडला तर सगळ्याच हिंदू धर्मातील जातींना स्थान दिलं। हिंदू धर्मात धार्मिक अंधश्रद्धा, बुवाबाजी, बोंदुगिरी यामुळे सर्वसामान्य समाज पिछाडलेला आहे। त्या अरिष्ट रूढींवर त्यांनी प्रहार केला। देवाच्या धर्माच्या नावाखाली हिंदू धर्मात जी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विषमता तयार झाली त्या विरोधात लढा देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजू होईल यावर त्यांचा प्रबोधनाचा कायम भार होता। त्यांनी आपल्या राजकीय, सामाजिक चळवळीत कधीही हिंदू बांधवांच्या हिताला, अधिकाराला बाधा येईल अशी पावले उचलली नाहीत। त्यांनी ब्रिटिश निजाम आणि जुलमी सरंजामशाहीला विरोध केला। त्यांच्या चळवळीत कित्येक हिंदू धर्मातील लोक हिरारीने सहभागी होत होते, अगदी ब्राह्मणही। त्यांचा कर्मठ सनातनी ब्राह्मणांना विरोध होता, त्यामुळे ढसाळलेल्या प्रकृतीची काळजी घ्यायला पुन्हा विवाह करण्याचा आग्रह बाबासाहेबांना त्यांच्या चळवळीतील सहकाऱ्यांनी केला। तेव्हा ब्राह्मण समाजातील डॉक्टर सविता कबीर यांच्या संमतीने विवाहाला तयार झाले। आज हिंदू धर्मातील सहिष्णुता टिकून आहे त्याच्या बाबासाहेब आंबेडकर यांचं मोलाचं योगदान आहे। आज भारत देश ज्यात 85% हिंदू धर्मीय आहेत आणि सर्व गुण्या गोविंदाने आणि प्रगतीपथावर आहे, ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल दृष्टिकोनातून तयार झालेल्या संविधानाने। नाहीतर धर्मांधता असलेल्या शेजारील राष्ट्रात अराजकता माजली आहे आणि ते रसा तळाला गेले आहेत, याचे कारण त्यांची घटना। आज तेही उघडपणे बोलतायत की बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रतिभावंत व्यक्तीने त्यांची घटना लिहिली असती तर ही स्थिती त्यांच्यावर ओढावली नसती।
निरपेक्ष वृत्तीने आपल्या प्रकृतीची काळजी न करता हिंदू बांधव महिला भगिनी यांच्या हिताला प्राधान्य दिलं. हिंदू धर्मातील महिलांना पुरुषांच्या जोडीने समान अधिकार मिळावा म्हणून ते कायदेमंत्री पदावर असताना त्यांनी हिंदू कोड बिल आणलं. त्याला सत्ताधारी काँग्रेस पक्षांसह हिंदू संघटनांनी विरोध करून नेहरू सरकारवर दबाव आणल्यानं ते संमत न केल्यानं त्यांनी आपल्या मंत्रिपदावर लाथ मारली. काय आहे हिंदू कोड बिल? कोणाच्या हिताचं होतं? राजीनामा देतोय कोण? हे किमान हिंदू धर्मातील ज्यांचा विवेक शाबूत आहे त्यांनी विचार करायला हवा. आज खुर्ची मंत्री पदे सत्तेकरिता हिंदू धर्माचे कैवारी म्हणून मिरवणारे काय काय राजकीय सौदेबाजी करतात, ऑपरेशन लोटसच्या गमजा मारतात. याबाबत मेंदूने विचार करणाऱ्या हिंदू धर्मातील बांधवांनी विचार केला तर बाबासाहेब हे एकमेव त्यांना महिसा दिसतील. मात्र हे मेंदू त्यांचे धार्मिक अफूच्या गोळीने त्या नशेत निकामी केलंय आणि ही नशा अद्याप उतरण्यास तयार नाही आणि भविष्यातही ही नशा उतरून ते मेंदू वापरण्यास सक्षम होतील याची धुसरही शक्यता दिसत नाही. ही समाजातील मोठी शोकांतिका आहे. श्री श्याम कुसुमाबाई बुधाजी उबाळे, संपादक बुधामृत.